IPLची धामधूम चालू आहेच, सोबत त्यांच्या ॲडही चर्चेत असतात. पण एका ॲडमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि उबेरमध्ये वादाची ठिणगी पडली. नेमका वाद झालाय काय पाहूया व्हिडिओतून. हेडने उबरच्या बाईक टॅक्सी मोटो सेवेच्या जाहिरातीत काम केलं. एका विनोदी जाहिरातीत जी बॅडीज इन बेंगळुरू या ॲडच्या आधारे तयार करण्यात आली होती. जाहिरातीत हेडने रॉयली चॅलेंज बेंगळुरू असे शब्द लिहित स्टेडियमची तोडफोड करण्यासाठी घुसतो आणि नंतर उबर मोटो बुक करून पळून जातो. विनोदी खेळाच्या या ॲडला RCBच्या मूळ कंपनीने हलक्यात घेतलं नाही. त्यांनी उबरवर ब्रँड डिस्पॅरेजचा आरोप केला. तसेच रॉयल चॅलेंज बेंगलोर स्पोर्ट्स ट्रेडमार्क असलेल्या ई साला कप नम दे या वाक्यांशाचा वापर केल्याबद्दल कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला. बरं, हेड हा एकेकाळी RCBचा माजी खेळाडू होता. रॉयल चॅलेंजर बेंगलोरची ओळख मलिन करण्याचा आणि त्याची खिल्ली उडवण्याचा हा एक उद्देशपूर्ण प्रयत्न आहे, असा दावा RCBच्या वकील श्वेताश्री मुजुमदार यांनी लाईव्ह लॉनुसार न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांना केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून इंस्टाग्रामवर 148 मिलियन व्ह्यूज मिळाले आणि 1.4 मिलियन लाईक्स मिळाले आहेत. तुम्ही ही ॲड पाहिलीत का आणि ही ॲड कशी वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.